तर मित्रांनो पहा, हे आहे टेल्सिन कंपनीचे एन डी फिल्टर म्हणून तुम्हाला ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. बघा, हे ओपन केलं, हे पहा याच्यामध्ये असे एन डी फिल्टर असतात. एन डी फिल्टर म्हणजे काय, असं समजा की तुम्ही कॅमेऱ्याला एक गॉगल घालताय. हे पहा, हे असं बाहेर काढायचं आणि याला इथं कनेक्ट करायचं. इझिली कनेक्ट होतं. गोप्रोचं कनेक्ट करायला थोडंसं अवघड जातं, कारण त्याचं थोडंसं स्क्वेअर असते ना, म्हणजे तुम्ही वन हँड नाही करू शकत. आणि डी जी आहे ब्रो, ऑब्वियसली डायरेक्ट वन हँड. हे पहा, हे सी पी एल असते. हे ND8, इथं ND16 आता आपण रिसेंटली यूज करतो आहे, आणि ND32. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, चला तुम्हाला एक लाईव्ह डेमो दाखवतो परत की कसं वर्क करतं ते. हे पहा, आता मी ND फिल्टर काढून घेतो आहे. तर तुम्ही पहा, ND फिल्टर काढल्याच्या नंतरचा व्ह्यू पहा. आता सध्याचा व्ह्यू पाहताय तुम्ही, हा आहे विदाऊट ND फिल्टर, आणि आता ND फिल्टर लावल्याच्या नंतरचा व्ह्यू पहा. की थोडासा मी फिरून लावतोय जेणेकरून पडायला नाही पाहिजे. ओके, अँड ऑल सेट. ND8, ND16 आणि ND32, आणि एक CPL म्हणून आहे. CPLचा तर यूज नाही माहिती मला जास्त कशासाठी करतात, पण ND8 जर यूज करत असाल अर्ली मॉर्निंगसाठी असते. ND16 थोडंसं तुम्ही म्हणजे 10-11च्या दरम्यान यूज करू शकताय, आणि ND32 म्हणजे ह्या टायमिंगच्या वेळेस. पण मी सध्या ND16च यूज करतो आहे. आणि हा महत्त्वाचा पॉईंट आहे, हे तुम्हाला जे ND फिल्टर यूज करायचं असेल ना, तर ऑटो सेटिंगवरती नाही करू शकत. तुम्हाला पूर्ण सेटिंग मॅन्युअली करायला लागते. ISO झालं, अपर्चर झालं, तुमचं काही कलर ग्रेडिंगचं असेल त्याच्यात ऑप्शन, ते पण झालं. ओके, आता पहा, तुम्हाला ND फिल्टरची कमाल समजेल. पहा, मोशन ब्लर भाई एक नंबर येतं साईडने.